नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते मस्तपैकी हरभऱ्याची भाजी. तर ही हरभऱ्याची भाजी आहे ओली. तर ह्याला कशी करायची ते आपण आता मोकळी भाजी करून घेऊया. तर ही हिरवी भाजी आहे ओली. तर ही कशी करायची, लय मुलींना टेन्शन येते कसं करायचं. तर चला आता मी करते. तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे. तेल छान असं तापलंय. थोडेसे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे, फोडणीसाठी टाकून घेतलंय. तर आता ही छान असं तेलात लसूण आणि मिरची तळली पाहिजे. हिरवी मिरची आणि लसूण छान असा लाल झालेला आहे. मी एक अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. तर आपण मिरची वापरली, ही तर आता चटणी नाही वापरायची. तर इथे एक ग्लास पाणी ओतून घेते. छोटा एक ग्लास पाणी ओतलेलं आहे मी. इथं थोडीशी तुरीची डाळ मी भिजत ठेवलेली, ही डाळ पण त्या पाण्यामध्ये मी टाकून घेते. तर ह्यात मी टाकून घेते चवीनुसार मीठ. तर ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर ही भाजी हरभऱ्याची खुडलेली असते, ह्याचा आंबटपणा जातो म्हणून ही भाजी धुवायची नसती. अशीच भाजी मी ह्या पाण्यामध्ये उकळता टाकून घेते. ज्यावेळेस भाजी खुडून आणतो त्यावेळेस फडकून फडकून घ्यायचे. एखादी आळी जाळी असेल तर खाली राहते. तर ते छान अशी भाजी मिक्स करून घेते. तर बघा, मी छोटा एक ग्लास पाणी ओतलेलं. डाळ आणि हरभऱ्याची भाजी दोन्ही पण छान असं शिजली. आता मी आता शेंगाचं कूट वापरते. नंतर मी कूट वापरते म्हणजे कडक पण राहते आणि छान पण लागते आणि भाजी पण खायला छान लागते. तर आता कूट टाकून छान अशी भाजी मिक्स करून घेते. तर आज डब्यासाठी मी मस्तपैकी ओल्या हरभऱ्याची भाजी बनवली. तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.